नमस्कार. केस गळतायत, अकाली पांढरे होत आहेत, यावर उपाय तर खूप आहेत. पण आज आपण एका एकदम सोप्या, नैसर्गिक आणि घरगुती हेअर टॉनिक बद्दल बोलणार आहोत. आणि हे टॉनिक बनतं आपल्या स्वयंपाकघरातल्याच 2 गोष्टींपासून, चहा आणि कांदा. चला तर या कमी खर्चाच्या उपायाबद्दल सविस्तर जाणून घेऊ. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी केसांची नेमकी समस्या काय आहे ते समजून घेऊ. मग हा नैसर्गिक उपाय नक्की आहे तरी काय, त्यामागे सायन्स काय आहे, तो घरी कसा बनवायचा, आणि हो, सर्वोत्तम रिझल्टसाठी तो वापरायचा कसा, या सगळ्यावर आपण नजर टाकणार आहोत. बरं, कुठल्याही उपायाबद्दल बोलण्याआधी आपण नक्की कोणत्या प्रॉब्लेमवर सोल्युशन शोधतोय हे तर कळायला हवं, बरोबर ना? चला तर मग आधी त्या केसांच्या कॉमन समस्यांबद्दल बोलूया, ज्यांच्यावर हा उपाय खरंच काम करू शकतो असं म्हटलं जातं. केस गळणं, पातळ होणं किंवा अगदी तरुण वयातच पांढरे होणं, या समस्या हल्ली इतक्या कॉमन झाल्यात ना, आणि मग प्रत्येकजण शोधत असतो एक सोपा पण प्रभावी उपाय. आणि मूळ स्रोत काय सांगतो माहितीये, की याचं उत्तर कदाचित आपल्या किचनमध्येच लपलेलं आहे. आता हा दावा ऐका. फक्त 3 दिवसात लांब, काळेभोर आणि घनदाट केस मिळवा. ऐकायला थोडं अविश्वसनीय वाटतंय नाही का? पण खरं सांगायचं तर याच दाव्यामुळे हा घरगुती उपाय नक्की आहे तरी काय हे जाणून घेण्याची उत्सुकता आणखीनच वाढते. बरं, मग एवढा मोठा दावा करणारा हा उपाय आहे तरी काय? तर स्रोतानुसार याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हा उपाय 100% नैसर्गिक आहे. आणि त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी त्या तर आपल्या घरात अगदी सहज मिळतात. आणि ह्या उपायाची सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे त्याचा खर्च. तुम्ही विचार करा, स्रोतानुसार यासाठी फक्त 5 ते 10 रुपये लागतात. म्हणजे बाजारातल्या त्या महागड्या प्रोडक्ट्सच्या तुलनेत हा उपाय कोणालाही सहज परवडण्यासारखा आहे. म्हणजे बघा, या उपायाची सगळी गंमत त्याच्या साधेपणामध्येच आहे. तो पूर्णपणे नॅचरल असल्यामुळे केमिकल साईड इफेक्ट्सची अजिबात चिंता नाही. आणि विशेष म्हणजे स्त्री, पुरुष, अगदी सगळ्या वयोगटातले लोक हा उपाय वापरू शकतात असा दावा केला जातोय. पण प्रश्न हा आहे की हा उपाय इतका प्रभावी का मानला जातो? यामागचं सिक्रेट काय आहे? तर ते लपलंय याच्या मुख्य घटकांमध्ये. चला तर मग बघूया स्रोतानुसार हे घटक नक्की आहेत तरी काय आणि ते काम कसं करतात. तर यातला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे आपली रोजची चहा पावडर. हो, घरात सहज मिळणारी ही साधी चहा पावडर केसांच्या पोषणासाठी प्रचंड फायदेशीर ठरू शकते असं स्रोत सांगतो. पण चहा पावडर नक्की काम करते तरी कशी? तर बघा, स्रोतानुसार तिच्यामध्ये टॅनिन, कॅफीन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक थेट केसांच्या मुळांना म्हणजे स्कॅल्पला उत्तेजित करतात, ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते. इतकंच नाही तर केस गळणं थांबतं, केसांना एक नैसर्गिक काळा रंग येतो आणि स्कॅल्पचं आरोग्य म्हणजे कोंडा वगैरे समस्याही कमी होतात. आता येतो दुसरा मॅजिकल घटक, कांद्याचा रस. केसांच्या अनेक घरगुती उपायांमध्ये कांद्याच्या रसाला एक विशेष स्थान आहे. आणि स्रोतानुसार केसांच्या वाढीसाठी तर हा एक अत्यंत आवश्यक घटक मानला जातो. कांद्याच्या रसाची खरी ताकद कशात आहे माहितीये? त्याच्या सल्फरमध्ये. आता हे सल्फर काय करतं? तर ते केराटिन बनवण्यासाठी मदत करतं. आणि केराटिन म्हणजे काय? तर आपल्या केसांचा मूळ आधार म्हणजे प्रोटीन. यामुळे केसांची मुळं मजबूत होतात, केसगळती कमी होते आणि केसांना एक नैसर्गिक ताकद मिळते. चला, मग घटक आणि त्यांचे फायदे तर आपण समजून घेतलेत. आता वेळ आहे प्रत्यक्ष कृती करण्याची, म्हणजे हे सगळं एकत्र आणून हा उपाय बनवण्याची. बघूया हा सोपा आणि प्रभावी उपाय घरी कसा तयार करायचा. प्रोसेस एकदम सोपी आहे बघा. स्रोतानुसार सगळ्यात आधी काय करायचं तर एका स्टीलच्या भांड्यात 1 चमचा चहा पावडर 1 ग्लास पाण्यात टाकून 10-12 मिनिटं उकळवायची. मग ते पाणी पूर्ण थंड होऊ द्यायचं, गाळून घ्यायचं. दुसऱ्या बाजूला एका कांद्याचा रस काढून घ्यायचा आणि शेवटी त्या चहाच्या पाण्यात हा कांद्याचा रस आणि आपल्या नेहमीच्या शॅम्पूची 1 पुडी एकत्र मिसळायची. झालं आपलं टॉनिक तयार. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळं स्टीलच्या भांड्यातच करायला सांगितलंय. तर आपलं नॅचरल हेअर टॉनिक आता रेडी आहे. पण ते फक्त बनवून नाही चालणार. सर्वोत्तम रिझल्ट्ससाठी ते योग्य पद्धतीने वापरायलाही हवं. चला तर मग आता बघूया हे लावायचं कसं आणि यासोबतच काही महत्वाच्या टिप्स. या मिश्रणाचा खरा फायदा तेव्हाच मिळतो जेव्हा ते आपल्या केसांच्या मुळांपर्यंत म्हणजे स्काल्पपर्यंत पोहोचतं. त्यामुळे काय करायचं तर केसांमध्ये भांग पाडून कापसाचा बोळ्याने हे मिश्रण थेट टाळूवर लावायचं, साधारण एक अर्धा तास तसंच ठेवायचं आणि मग नॉर्मल पाण्याने केस धुवून टाकायचे. बस इतकं सोपं आहे. आणि हो,
काही एक्स्ट्रा टिप्स पण आहेत. स्रोतानुसार केसांची काळजी फक्त बाहेरून करून चालत नाही, आतूनही घ्यायला लागते. त्यामुळे आठवड्यातून 2दा हा उपाय वापरा. जेवणामध्ये प्रोटीनयुक्त पदार्थ ठेवा आणि केस धुताना खूप गरम पाणी टाळा. त्याऐवजी कोमट पाणी वापरा. ह्या सवयींमुळे अजून चांगला परिणाम दिसेल. तर थोडक्यात काय, हा उपाय म्हणजे चहा आणि कांद्याच्या नैसर्गिक गुणांचा वापर करून तयार केलेला एक सोपा, स्वस्थ आणि प्रभावी पर्याय आहे, असं स्रोतामध्ये सांगितलं आहे. आणि शेवटी एक मोठा प्रश्न उभा राहतो. आजच्या काळात जिथे बाजार महागड्या आणि केमिकलवाल्या प्रॉडक्ट्सनी भरलेला आहे, तिथे असे साधे, घरगुती, नैसर्गिक उपाय खरोखरच केसांच्या काळजीची गुरुकिल्ली ठरू शकतात का? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.